नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी मुंबईमध्ये आहो आणि मुंबईमध्ये विशेष करून मी सांगू इच्छितो की कलानगरीमध्ये आहो. बाजूलाच जहांगीर आर्ट गॅलरी आहे आणि त्याच्याच बाजूला जे आहे कलाकार लोक बसतात आणि सुंदर सुंदर अशा पेंटिंगा केलेल्या आपण बघू शकतो की डिजिटल युगामध्ये कुठेतरी पेंटिंग मागं पडली असं बोलल्या जाते, पण पेंटिंगचं महत्त्व आजही कायमच आहे. जेव्हा तुम्ही पेंटिंग बघता तेव्हा त्याचं तुम्हाला महत्त्व कळते. माझ्यासोबत आर्टिस्ट आहे, कांबळे साहेब आहे, ते या ठिकाणी बसतात आणि आपण बघू शकतो अशा पद्धतीचे तुमचे लाईव्ह पोर्ट्रेट तुम्हाला बनवून देतात अवघ्या 15 मिनिटामध्ये. म्हणजे 15 मिनिटामध्ये आपण बघू शकतो की फोटोही मिळू शकत नाही, पण आपलं स्वतःच्या हाताने स्केच करून ते पोर्ट्रेट बनवून देतात. याच विषयावर आम्ही कांबळे साहेबांसोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सर, डिजिटल युगामध्ये पेंटिंगचं महत्त्व कमी झालं? तर डिजिटल युगामध्ये पेंटिंगचं महत्त्व तसं कमी झालं नाहीये. बरोबर. कारण आपण म्हणजे नवीन नवीन क्रिएट करत असतो, ते जे डिजिटल युगामध्ये क्रिएशन होऊ शकत नाही. जे आपण आपल्या माइंडचा जो पॉवर आहे ना, तो डिजिटल युगामध्ये ते नाही कव्हर करू शकत. आपण या पेंटिंगच्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे कशा कशा पद्धतीच्या तुम्ही पेंटिंगा करता? मी जनरली पोर्ट्रेट्स, लाईव्ह पोर्ट्रेट्स आहेत, फोटोवरून फोटो काढणे. अच्छा, फोटोवरून फोटो काढणे. आणि लँडस्केप्स काढतोय, त्याच्यामध्ये वॉटर कलर, ॲक्रिलिक कलर्स, ऑइल कलर्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. प्रत्यक्ष समोर बसून पण तुम्ही स्केच करता? किती वेळ लागतो तुम्हाला? साधारणपणे 15 ते 20 मिनिट लागतात. 15 ते 20 मिनिटामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त पेंटिंग संदर्भात तुम्ही काय सांगाल? जसं बाजूलाच आर्ट गॅलरी आहे, तुमचे काही एक्झिबिशन लागले असेल? माझ्या आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही नेहरू सेंटरला एक्झिबिशन करणार. आमचा आर्टिस्टचा ग्रुप आहे, 11 आर्टिस्टचा. अच्छा. तर आणि गॅलरीमध्ये असे पेंटिंगचे एक्झिबिशन लागतात, तर मी नेहमी तिथे आतमध्ये जातो, थोडं इन्स्पायरेशन मिळतं. बिलकुल. आणि आम्हाला माहित पडतं की कुठल्या पेंटिंग्स जास्तीत जास्त लोकांना आवडतात, तर ते आम्ही तसं म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे हे बाजूला ज्या पेंटिंग लागलेल्या याच्या म्हणजे साधारण किंमत मिळते का पण आजच्या या डिजिटल युगामध्ये? ऍक्च्युली आपल्याला कसं फ्लेक्झिबल राहावं लागतं. तरी सुद्धा म्हणजे जे लोक जाणकार आहेत त्यांच्याकडून तसं म्हणजे आपल्याला पाहिजे तशी किंमत मिळते. एआयचा जमाना आलेला आहे. एआय मध्ये जर समजा कोणी काही जरी लिहून टाकलं तर एआय आपल्याला ते चित्र बनवून देतात. पण अशा वेळेस तुम्ही काढलेलं हे जसं चित्र आहे म्हणजे याच्यामध्ये काय अंतर वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की जसं म्हणजे बदलत जातं, म्हणजे दिवस बदलत जातो, असं म्हणूया, टेक्नॉलॉजी बदलत टेक्नॉलॉजी सोबत जाणं खूप चांगलं आहे. कारण आता आम्ही पण एआयचा उपयोग करतो आमच्या पेंटिंग्स मध्ये. प्रत्येक ठिकाणी जे काही असेल, आम्हाला फोटोवरून पोर्ट्रेट काढायचे असेल, फोटो क्लिअर नसेल तर ते क्लिअर एआर मध्ये क्लिअर करून आम्ही ते डिस्प्ले. तुम्ही पण मग एआयची मदत घेता का? सध्या मदत घ्यावंच लागते. हो, टेक्नॉलॉजीच्या सोबत आम्ही जातोय. आणि जर समजा आपण टेक्नॉलॉजी सोबत जर नाही गेलो तर आपण कुठेतरी मागे पडलो असं वाटतं. म्हणजे टेक्नॉलॉजीची मदत घेऊन त्याच्यावर क्रिएटिव्हिटी आपण स्वतः हाताने करतो. मग म्हणजे जर बघणाऱ्यांना असं वाटलं नाही पाहिजे का हा एआय वरून फोटो बनवलेला आहे म्हणून. तसं म्हणजे आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट बघतो. हा, रिझल्ट खूप चांगला असेल ते महत्वाचं आहे. आपण कसं करतो त्याला काही तेवढं महत्व नाही. हे मग आता तुम्ही जे कुठल्या मटेरियलवर हे करता, स्केच करता, पेंटिंग, जसं हे मटेरियल कुठलं वापरलं आहे? जनरली मी पेपर वापरतो. तर हा पेपर कॉर्ट्रिज पेपर आहे, हँडमेड पेपर आहे. हा, हँडमेड नाहीये, असं कॉर्ट्रिज पेपर आहे. आणि कॅनव्हासवर पण ड्रॉइंग करतो. ॲक्रिलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग कॅनव्हासवर जनरली करत असतो. म्हणण्याचा उद्देश आहे की म्हणजे एआयच्या जमान्यात आणि डिजिटलच्या युगामध्ये हे पेंटिंगचं महत्व तेवढंच आहे. बिलकुल. तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह कराल ना तेवढं जास्तीत जास्त महत्व आहे. बरं, असं वाटतं का आता म्हणजे आताची येणाऱ्या पिढीला म्हणजे पेंटिंग क्लासेसमध्ये रुची आहे म्हणून? थोडं म्हणजे असं वाटतं की जास्तीत जास्त मुलं आता हे सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे मागे लागलेले आहेत. त्याच्यामध्ये असं झालंय की लोक त्या बाजूने जास्त जाते आणि ही बाजू मागे पडते असं झालंय. पण ह्या बाजूला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, कारण याच्यामध्ये पण तेवढंच बेनिफिट्स सुद्धा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मग जर विद्यार्थ्यांनी जर समजा चित्रकलेचं जर शिक्षण घेतलं नाही, एआयच्याच माध्यमातून ते
क्रिएटिव्हिटी जर करत राहिली तर कुठेतरी AI मुळे जे या चित्रणाची जे म्हणजे डोक्यामध्ये जे हे राहते ते कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटत नाही का? म्हणजे बौद्धिक क्षमता जे त्याची चित्र बनवायची जे राहते. Yes, yes, yes. बिलकुल बिलकुल या गोष्टीला मी माझं सहमत आहे. कारण कुठेतरी आहे ना आपली जी बुद्धिमत्ता आहे ना ते कुठेतरी असं म्हणजे आपण कमकुवत करतो. हा बरोबर. मग अशा तुम्ही आपल्या जे काही चित्रकलेमध्ये रुची राखणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? मी हे सांगेल की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल ना ती गोष्ट तुम्ही इतकी मन लावून करा की ती कम्प्लीट होतपर्यंत मागे फेकू नका. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही त्या पेंटिंगचा तोपर्यंत. तर नक्कीच मित्रांनो, AI असो की डिजिटल जमाना असो, या जमान्यातही जे आहे जे पेंटिंगचं जे महत्त्व आहे, जे चित्रकलेचं महत्त्व आहे ते अजूनही कायमच आहे. आणि बरेचसे विद्यार्थी जे AI कडे वळतात, पण मात्र तुमच्या खरोखर जर बुद्धीचा जर तुम्हाला विकास करायचा असेल तर स्वतः चित्र तुम्ही काढा. AIच्या मदतीनं थोडं फार कमी करा, तरच तुमच्या बुद्धीचा सुद्धा विकास होईल. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या WH न्यूजला वेळ दिला. विशेष म्हणजे तुमचा खूप महत्त्वाचा वेळ दिला आणि सुंदर सुंदर अशा तुम्ही पेंटिंगा केलेला, त्यावर तुमच्या कलेला पुन्हा प्रोत्साहन मिळावं. WH न्यूजकडून तुम्हाला शुभेच्छा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.